नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींना हा महिना जो आहे तो जे होईल ते आपण ग्रहण करायचं किंवा स्वीकारायचं हे सूत्र त्यांनी या महिन्यात अवलंबायला हवं. कारण काही गोष्टी अशा असतात, आपण ठरवतो काहीतरी वेगळं, होतं काहीतरी वेगळं. मग यावेळेला चिडचिड करून घेऊन किंवा स्वतःचा त्राग करून घेऊन काही उपयोग होत नसतो. म्हणून अशा वेळी आपण स्वतः जे घडेल ते स्वीकारायचं आणि त्याप्रमाणे आपल्यात बदल करून पुढे जायचं हे सूत्र त्यांनी या महिन्यात अवलंबायला हवं. वाईट काही घडणार नाही आहे, पण मनामध्ये ठरवलेल्या गोष्टी जर त्या वेळेत घडल्या नाहीत, पॉझिटिव्ह घडल्या पण वेळेत घडल्या नाहीत, तर थोडंसं मन खट्टू होतं आणि त्या खट्टू विचारांनी थोडंसं तुम्हाला या महिन्यात त्रास होऊ शकतो. म्हणून खूप उतावीळपणा डोक्यात न ठेवता किंवा विचारात न ठेवता काही गोष्टी ज्या स्पीडने होतात, ज्या गतीने होतात, ती गती स्वीकारा आणि ते स्वीकारार्ह करून घ्या आपल्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला दीर्घ काळामध्ये या गोष्टीचा फायदा होईल. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारणपणे स्वतः आपलं नुकसान करून घेण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदी छोटे छोटे कसे त्रास असतात त्याचं मी उदाहरण तुम्हाला देतो. काही लोकांना कानामध्ये मळ आहे म्हणून खरवडण्याची सवय असते. काही लोकांना सारखं डोळ्यातून काहीतरी बाहेर काढायची सवय असते. काही लोकांना नाकामधून काहीतरी असं खरवडायची सवय असते. अशा गोष्टींमुळे तुम्हाला काहीतरी गंभीर आजार या महिन्यात होऊ शकतो, याकडे लक्ष द्या. कारण सवयी या रोजच्या आहेत, तुमच्या अगदी सवयीच्या, म्हणजे त्या रोजच तुम्ही ते करत असता, पण याचा त्रास आता तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे त्यातून काहीतरी मोठा आजार उद्भवू शकतो. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा दिसायला वाईट असतात, तर त्या टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि या गोष्टी हळूहळू कायमच्या टाळा, म्हणजे तुम्हाला काही आपल्या आजारावर किंवा त्रासावर कंट्रोल करता येईल. असे त्रास जे आहेत ते तुम्हाला वारंवार उद्भवू शकतात, म्हणून या गोष्टी टाळा असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः कोणती चूक न करता तुम्हाला काहीतरी त्रास होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे तुम्ही रस्त्याने चालत आहात तर दुसरा कोणतरी माणूस कानात मोबाईलचे इयरफोन घातले आहेत आणि त्याचं मोबाईलमध्ये बघतोय आणि लक्ष नसल्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. इव्हन काही बाबतीत तुम्ही पडू पण शकता. म्हणून या बाबतीत स्वतःचा योग्य तो सांभाळ करा असा शब्द मी वापरतोय, तर सांभाळून तुम्ही राहा. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की त्यांना कामाच्या नवीन संधी, व्याप्तता उपलब्ध होईल. अनेक नवीन क्षेत्र तुम्ही पादाक्रांत या महिन्यात करू शकता. संधी आली, ती बघितली, त्याचा आपण लेखाजोखा घेतला आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की ही गोष्ट आपण कशा पद्धतीने आणि किती वेगात करायला हवी. आणि अशी तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून पॉझिटिव्ह काहीतरी दिसून येत आहे. म्हणून कामाची व्याप्ती वाढेल असं या ठिकाणी मी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगितलंय, उद्योगधंदा करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना गुंतवणूक करण्यासाठी हा महिना चांगला आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर दीर्घकालीन गुंतवणूक करायला या महिन्यात हरकत नाही. अशी गुंतवणूक त्यांना हळूहळू फायदेशीर ठरेल आणि काही कालाने ते चांगला रिटर्न तुम्हाला मिळवून देईल असं या ठिकाणी मला सांगता येते. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की परदेशात जाऊन आपल्या कामाची किंवा उद्योगाची व्याप्ती वाढवायची असेल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे. पूर्वार्धामध्ये अशा काही परदेश गमनाचे योग या ठिकाणी दिसून येतात, ते सुद्धा आपल्या बिझनेसच्या वाढीसाठी. तर अशा संधी जर आल्या तर आपण अवश्य त्याचा फायदा करून घ्या. शिक्षण क्षेत्रामध्ये जी मुलं आहेत त्यांना मी असं सांगेन की स्वतःच्या डोक्याप्रमाणे न वागता योग्य ज्येष्ठांचा आणि आपल्या गुरुजनांचा
आदर करून त्यांच्याकडून सल्ला घेऊन मग आपण एखादी गोष्ट करा. आपल्याला बरोबर वाटतंय म्हणून आपण करायचं, या गोष्टी सगळ्या ठिकाणी ॲप्लिकेबल होत नाहीत. काही ठिकाणी आपल्याला गुरुच लागतो आणि गुरुशिवाय पूर्तता नाही. म्हणून गुरूंकडून किंवा ज्येष्ठांकडून योग्य सल्ला घेऊन तो शिरोधार्य मानून आपण एखादी गोष्ट करा, म्हणजे आपल्याला त्यामध्ये चांगलं यश मिळेल असं मला या ठिकाणी सांगता येत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनानुसार पुढे जावं असा याचा थोडक्यात सारांश आहे. वृषभ राशींना मी असं सांगू इच्छितो की कौटुंबिक बाबतीत वृषभ राशींच्या व्यक्तींना साधारणपणे पैशाची आवक जी आहे त्या पैशाच्या आवकीप्रमाणे खर्च ताबडतोब करू नये. म्हणजे समजा काही अचानक आपल्याला काही धनप्राप्ती झाली किंवा कुठलं तरी येणं आपल्याला या महिन्यात प्राप्त झालं अचानक, तर सगळेच्या सगळं तुम्ही खर्च करू नका. त्यातलं काही जे आहे ते तुम्ही स्वतःच्या दीर्घकालीन नियोजनासाठी थोडं तरी काहीतरी शिल्लक ठेवा. हां, हे कबूल आहे की काही गोष्टी तुम्ही ठरवल्यात आपल्या घरासाठी खरेदी करायचे, पण त्या सगळ्याच्या सगळ्या खर्च करू नका. काही बाबतीत तुम्ही तो खर्च थोडा थांबवायला हरकत नाही आणि थोडीशी गुंतवणूक करायला हरकत नाही. म्हणजे घरामध्ये काही खर्च तुमचे होऊ शकतात, घरच्या वस्तूंसाठी किंवा खावर काही मालमत्तेसाठी, अशा काही गोष्टी तुम्ही खर्च करू शकता. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपण मानलेला किंवा दिलेला सल्ला जो आहे तो सगळ्यांना पटेल असा नाही. आपण सल्ला जरूर द्यावा, पण तो सगळ्यांना मान्य होईलच असा आग्रह आपण घरामध्ये धरू नये. चांगलं आहे ते सांगावं, निर्णय त्यांच्यावर सोडून द्यावा. कारण मोठ्या व्यक्ती ज्या आहेत त्या काही हट्टाने आपलंच हेका चालवत राहतात. म्हणून आपण सल्ला द्या आणि आपलं काम झालं आपण बाजूला व्हा, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. विवाहोत्सुक जी मुलं मुली आहेत त्यांना या महिन्यात विवाहादी मंगल कार्यासाठी चांगले दिवस दिसून येतात. म्हणजे लग्न ठरणे किंवा लग्नाविषयी बोलणी करणे, लग्न नक्की करणे, त्यासाठी बैठका घेणे, काही ठरवणे गोष्टी, यासाठी हा महिना अतिशय चांगला आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. ज्या गोष्टी अगोदरपासून प्लॅनिंग केल्यात त्या आता इम्प्लिमेंट करायची, म्हणजे त्याची पूर्तता करायची वेळ आता आलेली आहे. तर त्यासाठी तुम्ही आता जोरात कामाला लागा असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. उत्पन्न या महिन्यात दैवयोगाने तुमचं हळू पण स्टेबल राहणार. म्हणजे नियोजित वेळेत नियोजित पैसे येत आहेत की नाही याकडे लक्ष ठेवा. नोकरदारांना सुद्धा त्यांच्या आलेल्या पगाराच्या स्लिपमध्ये काही चूक नाही ना, काही येणं घ्यायचं बाकी नाही आहे ना, हे जरा नीट पे स्लिप चेक करून घ्यावी. त्याच्यामध्ये काहीतरी संशयास्पद घडेल असं मला या ठिकाणी दिसतंय, तर त्याबद्दल योग्य ती काळजी घ्या. हा होता वृषभ राशीला सल्ला.